नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून हार्दिक स्वागत। माझ्या चॅनलवरील व्हिडिओ जर आपणास आवडत असतील तर सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करावं आणि बेलवर क्लिक करून मला नोटिफिकेशन या ठिकाणी द्यावं। श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार द्वारा संचलित श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेड तालुका नांदेड जिल्हा नांदेड या ठिकाणी इतिहासाचे ऑनलाईन अध्यापन करत असताना मी प्राध्यापक यानपुरे जयवंत सोपानराव आज जवळपास बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी ऑनलाईन अध्यापन पद्धतीचे वर्ग सुरू आहेत। आणि माझ्या कॉलेजचे सर्व विद्यार्थी तमाम महाराष्ट्रातील 12वी कला वर्गात शिकत असणारे किंवा कला शाखेत शिकत असणारे सर्व विद्यार्थी या ऑनलाईन अध्यापनाला अनुसरून ऑनलाईन अध्ययन सुद्धा ते करत आहेत। याचा मला मनस्वी आनंद होता। त्या अनुषंगाने आपल्या इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या घटक क्रमांक 5चा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत। वेगवेगळे समाज सुधारकांचा अभ्यास, त्यांनी केलेलं कार्य, त्यांचं देशासाठी व महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान, तसेच समाजामध्ये असलेल्या जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा या सर्व बाबी समाजातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचं कार्य आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे। त्याच अनुषंगाने आज आपल्याला या ठिकाणी घटक क्रमांक 5 मधील अर्थातच भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या घटकांतर्गत अतिशय महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा पॉइंट, थोर समाज सुधारक ज्यांनी या महाराष्ट्राला, या देशाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभाव रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा महासागराचा अभ्यास आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। अर्थातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान तपस्वीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। या महान समाज सुधारकांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे, ज्यांनी समाजातील विविध पैलूंचा अभ्यास केलेला होता, समाजातील प्रत्येक घटकावर त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्या पद्धतीने समाज बदलाव करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। म्हणूनच या महामानवाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। सर्वप्रथम या महामानवाच्या संदर्भात अनेक विविध उपाध्या असलेले आपल्याला पाहायला मिळतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
नावाच्या समोर वेगवेगळ्या उपाध्या लावलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थातच त्यांना विश्वरत्न म्हणून ओळखलं जातं, त्यांना भारतरत्न म्हणून ओळखलं जातं, त्यांना भारतीय घटनेचे घटनाकार म्हणून ओळखलं जातं, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं, त्यांना भारतीय टोटली भारतीयांचा विचार करत असताना भारत देशामधनं त्यांना विविध उपाध्या दिल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच बोधिसत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं, परमपूज्य म्हणून त्यांना ओळखलं जातं, कायदे पंडित म्हणून त्यांना ओळखलं जातं, अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं, न्यायशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं, ज्ञानाचा महासागर म्हणून त्यांना ओळखलं जातं. अशा अनेकविध उपाध्या यांच्या नावाच्या समोर लागल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच त्यांना बाबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बाबा या शब्दावरून त्यांना 1927 पासून बाबासाहेब या नावाने ओळखलं जाऊ लागलं. बाबा या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. बाबा म्हणजे वडील किंवा बाप. आणि भारतातील सर्व लोक यांना बाबा म्हणून ओळखू लागले आणि 1927 पासून त्यांना बाबासाहेब या नावाने परिचित करण्यात आलं. अर्थातच त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलं. सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिलं जातं. तसेच विविध भाषेमध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे, विविध भाषा त्यांनी शिकून घेतलेल्या आहेत. याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी आज जाणून घ्यायचं आहे. त्यांचं समाजकार्य जाणून घ्यायचं आहे, त्यांचे शैक्षणिक कार्य आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे, त्यांची आर्थिक धोरणं कोणती होती ती आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. आणि त्यात समाज व्यवस्था पूर्णतः कशा पद्धतीने बदलता येईल, समाजातील जातीय भेद कशा पद्धतीने दूर करता येईल, अस्पृश्य लोकांना न्याय कशा पद्धतीने देता येईल, या सर्व गोष्टीचा विचार भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानकर्ता अर्थातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेला आहे. मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात पुस्तकात दिलेल्या 4 ओळीपुरता मर्यादित हा विषय नाहीये, यांचा इतिहास तेवढ्या पुरता मर्यादित नाहीये. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य या ठिकाणी झिजलं तरी तो इतिहास आपल्याला समजणार नाही. त्यांचं कार्य आपल्याला या ठिकाणी समजून घेण्यास कुठेतरी उणीव भासेल. मी मागच्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही महान सुधारक होऊन गेलेले आहेत, महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये आपल्या स्वराज्याचे स्वराज्य भिमुख किंवा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ 4 ओळीपुरते मर्यादित नाहीयेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका तासिकापुरता मर्यादित नाहीये. तर छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य या ठिकाणी झिजवावं लागतं, तेव्हा कुठं छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला या ठिकाणी समजतात. छत्रपती शिवरायांचं कार्य आपल्याला या ठिकाणी कळतं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य आपल्याला या ठिकाणी समजतं, सावित्रीबाई फुलेंचं योगदान या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. म्हणून असे जे काही महान तत्ववेत्ते होऊन गेलेले आहेत, समाज सुधारक होऊन गेलेले आहेत, प्रज्ञान पंडित होऊन गेलेले आहेत, अमापज्ञानाचा साठा त्यांच्याकडे होता, अशा लोकांच्या संदर्भात केवळ एका तासिकेपुरतं मर्यादित आपल्याला त्यांचं जीवनपट किंवा त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडता येत नाही. म्हणून ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जाणून घेत असताना अतिशय छोट्यातल्या छोट्या गोष्टीपर्यंत आपल्याला जावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलिताचे कैवारी म्हटलं जातं.
अस्पृश्यता उद्धारण करणारे, उद्धारकर्ते म्हणून ओळखलं जातं. अनेकविध नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यांचा जीवनपट आपल्याला अगोदर लक्षात घ्यायचा. त्यांचं कार्य आपण नंतर पाहूया. त्यांनी समाजासाठी काय केलं, देशासाठी काय केलं आणि त्यांनी केलेल्या कार्यामुळं संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्या नावाचा डंका वाजतोय, संपूर्ण देशामध्ये आज त्यांच्या नावाचा डंका वाजतोय. एवढेच नव्हे तर भारतीय देशात लोकशाही प्रधान संविधान देऊन भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव निर्माण करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात या ठिकाणी आज इत्थंभूत स्वरूपाची माहिती घेऊया. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव काय, त्यांचा जन्म कधी झाला, ते मूळचे रहिवासी कुठले आहेत, या सर्व गोष्टी आपल्या ज्ञात असायला पाहिजेत, आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आणि ह्या सर्व गोष्टी अभ्यासक्रमिक पुस्तकामध्ये दिलेल्या नाही आहेत. मग विद्यार्थ्यांना कशा कळणार, विद्यार्थ्यांच्या मनी कसं उतरणार, या गोष्टीचा विचार करून यांच्याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यांना भारतरत्न म्हटलं जातं. भारतरत्न पदवी केव्हा भेटली हे आपण पाहूया. वेगवेगळ्या नावांविषयी त्यांना ओळखलं जातं, हे सुद्धा आपण आता थोडक्यात जाणून घेतलेलं आहे. ज्ञानाचा महामेरू म्हणून यांना ओळखलं जातं, ज्ञानाचा सागर म्हणून ओळखलं जातं. अथांग सागरा एवढं ज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं, हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट या ठिकाणी थोडक्यात आपण पाहूया आणि त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा त्यानंतर घेऊया. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनपट पाहत असताना यांचं मूळ नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव किंवा त्यांच्या आई वडिलांचं नाव हेही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई वडिलांचं नाव. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव आहे रामजी मालोजी सकपाळ. रामजी मालोजी सकपाळ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव आहे. आता त्यांच्या आईचं नाव या ठिकाणी लक्षात घ्या. तर आईचं नाव आहे भीमाबाई रामजी सकपाळ. भीमाबाई रामजी सकपाळ हे सकपाळ घराण्याचे वंशज म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग भीमाबाई रामजी सकपाळ यांच्या उदरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? 14 एप्रिल 1891 साली. या महामानवाचा जन्म भीमाबाई रामजी आंबेडकर अर्थातच सकपाळ यांच्या उदरी जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर अवघ्या लहान वयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवघ्या 6 वर्षाचे होते. अवघ्या 6 वर्षाचे असताना त्यांची आई अर्थातच भीमाबाई रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी मित्रांनो, ज्या भारतामध्ये आपण राहतोय, ज्या भारताची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे, तुम्हा आम्हा सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त करून दिलेलं आहे. स्वातंत्र्य, बंधुभाव, समता, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हे मूल्य आपल्यामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे. अशा या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 साली भीमाबाई रामजी आंबेडकर यांच्या उदरी झालेला होता. आणि त्यांचा जन्म
मध्य प्रदेशमध्ये महू या गावी झालेला होता. आज त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणाला आंबेडकर नगर अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे. मग 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. तर त्यांच्या बालवयामध्ये त्यांना कोणत्या नावानं पुकारलं जात असायचं, उच्चारलं जात असायचं किंवा आवाज दिला जात असायचा, किंवा त्यांना लाडगडीपणाने काय म्हटलं जात असायचं हे आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. तर लहान वयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीम असं म्हटलं जात, भीमा असं म्हटलं जात किंवा भिवा असं म्हटलं जात किंवा भीमराज असं म्हटलं जात. म्हणजे अशा वेगवेगळ्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी ओळखलं जात असायचं, बोललं जात असायचं किंवा त्या नावाने त्यांना आवाज दिला जात असायचा. बालवयामध्ये त्यांना भीम, भीमा, भिवा, भीमराज आणि भीमराव हे अशा प्रकारची नावं बालवयामध्ये त्यांच्यासाठी होती. म्हणूनच याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यावेळेस त्यांचं मूळ नाव काय ठेवण्यात आलेलं होतं हेही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव आहे. त्यांना लहानपणी भिवा म्हटलं जात असायचं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना शिवा म्हटलं जात असायचं तसं इकडे भिवा म्हटलं जात असायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अर्थार्थी संबंध या ठिकाणी हमखास येतोच. कारण का तर एका सदग्रस्ताने विचारलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. काय विचारलेलं होतं? मिस्टर आंबेडकर, तुम्ही या भारताची घटना, भारताचं संविधान तुम्ही लिहिला आणि भारतीय घटना आणि भारतीय संविधान लिहिण्यासाठी तुम्हाला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. तर या एवढ्या कालावधीमध्ये संविधान लिहित असताना कसल्याच प्रकारची तुम्हाला अडचण आली नाही का? कसलीही समस्या उद्भवली नाही का? किंवा कोणतेही विचार तुमच्या समोर निर्माण झाले नाहीत का? किंवा कोणताही प्रश्न उद्भवला नाही का? असा प्रश्न एका सदग्रस्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलेला होता. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सदग्रस्ताला अतिशय मार्मिक अशा पद्धतीचं उत्तर दिलं, अतिशय सुंदर अशा पद्धतीचं उत्तर दिलं. तर त्यावेळेस उत्तर काय दिलं त्यांनी? भारतीय घटना लिहित असताना, भारतीय संविधान लिहित असताना जो काही माझ्यासाठी कालावधी लागलेला आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा जो काही कालावधी लागलेला आहे, तर या कालावधीमध्ये माझ्या डोळ्यासमोर केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे टाकलेले होते. म्हणूनच मी भारतीय घटना अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकलो. अशा प्रकारचं सुंदर उत्तर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहान वयामध्ये भिवा असं म्हटलं जातं आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या लहान वयामध्ये शिवा असं म्हटलं जात असायचं. शिवा आणि भिवा यांच्या विचारधारेतून भारतीय संविधान या ठिकाणी पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं या ठिकाणी आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. कारण तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ज्या प्रवर्गामध्ये झालेला होता, ज्या संवर्गामध्ये झालेला होता, तर तो प्रवर्ग किंवा तो संवर्ग सामाजिक दृष्ट्या जर विचार केला तर अतिशय हीन समजला जात असायचा, अस्पृश्य समजला जात असायचा, क्षुद्र समजला जात असायचा. आणि या सर्व गोष्टीचा त्रास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करावा लागत असायचा. अर्थातच ते जेव्हा शाळेमध्ये प्रवेशित झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेमध्ये प्रवेशित झाले, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आई अगदी लहान वयामध्ये त्यांना सोडून गेलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी लहान वयामध्ये पोरके झालेले होते
अर्थातच 1896 मध्ये भीमाबाई रामजी आंबेडकर यांचं निधन झालेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 ला झाला आणि त्यांच्या आईचं निधन 96 ला झालं. म्हणजे 4 वर्षाचे भीमराव आंबेडकर असताना त्यांच्या आईचं निधन झालं. तदनंतर त्यांच्या शाळेची व्यवस्था केल्याच्या नंतर आज सुद्धा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकलेले आहेत त्या शाळेमध्ये आजही विद्यार्थी मोठ्या थाटामाटामध्ये शिकतात. आजही शाळा अतिशय सुंदररित्या या ठिकाणी चालत असलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच नोव्हेंबर 1900 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश कधी झालेला आहे? नोव्हेंबर 1900. त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमांना किंवा भीमराव रामजी आंबेडकरांना प्रवेश देण्यात आला. त्या शाळेचं नाव तत्कालीन परिस्थितीमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही, आता त्या शाळेचं नाव वेगळं आहे. आता सध्या आधुनिक काळामध्ये त्या शाळेचं नाव वेगळं आहे, परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण 1900 चा विचार करतोय. आता आपण 2021 मध्ये जीवन जगतोय, 2020 मध्ये जीवन जगतोय. आता 2020 आणि त्यांना शाळा प्रवेश कधी केलेला होता? 1900. म्हणजे जवळपास 120 वर्षाखालची गोष्ट आहे. मग 120 वर्षाखाली त्या शाळेचं नाव काय होतं आणि आता त्या शाळेचं नाव काय हे आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. मग 1900 या सालामध्ये गव्हर्नमेंट व्हर्नॅक्युलर ही मराठी मीडियम शाळा होती आणि या मराठी मीडियम शाळेमध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आणि ती शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात अर्थातच साताऱ्यामध्ये आजही थाटामाटात चालत आहे. त्यावेळेचं नाव काय? गव्हर्नमेंट व्हर्नॅक्युलर मराठी मीडियम शाळा जी साताऱ्यामध्ये आहे. आणि त्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश 1900 सालामध्ये करण्यात आलेला होता आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये करण्यात आलेला. 7 नोव्हेंबर 1900. तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानार्जनाची सुरुवात झाली. ज्ञान संपादन करण्याची क्षमता विकसित होऊ घातली आणि शाळेमध्ये जेव्हा त्यांचा प्रवेश झाला त्या ठिकाणी जातीय विषमतेचे चटके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळू लागले आणि त्याचाच परिणाम त्यांच्या बालवयामध्ये बालमनावर झाला. आता लहान वयामध्ये त्यांना जातीय विषमतेचे चटके कसे बसले असतील सांगा बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीयांपैकी अस्पृश्य समाजामध्ये जे क्षुद्र समजले जातात अशा क्षुद्र समजल्या जाणाऱ्या अस्पृश्य समाजात हरिजन या वर्गामध्ये मोडणारे हरिजन जातीमध्ये त्यांचा जन्म झालेला, अर्थातच महार जातीमध्ये त्यांचा जन्म झालेला. मग शूद्र असल्यामुळे अस्पृश्य असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये गेल्याच्या नंतर वर्गात त्यांना बसू दिलं जात नसायचं, वर्गात त्यांना प्रवेश दिला जात नसायचा, वर्गात त्यांना एंट्री दिली जात नसायची. अर्थातच अशा अवस्थेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा मनी घेतलेला ध्यास कधीच सोडला नाही. त्यांच्या बालमनावर जे काही परिणाम झाले ते त्यांच्या हृदयात ठासून ठेवण्याचं काम केलं, परंतु शिक्षणापासून कोसोदूर जाण्याचा प्रयत्न कधीच भिवाने केला नाही, अर्थातच भीमराव रामजी आंबेडकरांनी केला. अनंत चटके बसले, जातीय विषमतेचे चटके बसले. विद्यार्थ्यांसोबत त्यांना खेळायला मिळत नसायचं, विद्यार्थ्यांसोबत त्यांना खायला मिळत नसायचं, विद्यार्थ्यांसोबत जेवायला मिळत नसायचं, कारण का त्यांनी अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलेले होते. मग अशा या अस्पृश्य समाजात जन्माला आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी जेव्हा ज्ञानार्जनास सुरुवात केली, जेव्हा शाळेमध्ये त्यांचा प्रवेश झाला, तेव्हा शाळेत प्रवेश झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे जी काही चाणाक्ष बुद्धिमत्ता होती, कुशाग्र बुद्धिमत्ता होती, त्या कुशाग्र बुद्धिमत्तेवर
त्यांनी त्या ठिकाणच्या शिक्षकाचा विश्वास संपादन करण्याचं काम डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी केलेलं आपल्याला दिसतं. मी सुरुवातीला सांगितलं, विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ज्या भारतामध्ये भारतीय संविधान आहे, ज्या भारतामध्ये लोकशाही नांदते, ज्या भारतामध्ये स्वायत्ता तुम्हाला सर्वांना मिळालेली आहे, ज्या भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा यावर गदा आणण्यात आलेली होती, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास आपण या ठिकाणी करतोय. ज्ञानवादी विचारसरणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वांनी केला पाहिजे. ते एका अस्पृश्य समाजात जन्माला आले किंवा मागासवर्गीय आहेत किंवा क्षुद्र आहेत, या विचारसरणीचा विचार न करता ज्ञानवादी विचारसरणीतून जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व आपल्याला कळेल, त्यांनी केलेलं कार्य आपल्याला कळेल, त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान आपल्याला या ठिकाणी समजेल. म्हणून याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जेव्हा 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशमध्ये महू या गावी झाला, तरी सुद्धा त्यांचं मूळ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचं कुळ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जन्म मध्य प्रदेशमध्ये महू या गावी झाला, परंतु ते मूळचे मध्य प्रदेशचे आहेत का? बिलकुल नाही आहेत. मध्य प्रदेशचे नाही आहेत. मध्य प्रदेशला जन्म का झाला हे सुद्धा मग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस अर्थातच 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर हे लष्करामध्ये सुभेदार पदावर होते. पहा, लक्षात घ्या, मध्य प्रदेशचं किंवा मध्य प्रदेश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म का झाला हे आपण पाहतोय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर हे लष्करामध्ये सुभेदार पदावर नोकरीला होते आणि त्यांची नोकरी लष्करामध्ये सुभेदारपदी मध्य प्रदेशमध्ये महू या गावी होती. म्हणूनच यांचं कुटुंब त्या ठिकाणी जाऊन मास्तरी करून राहिलेलं होतं आणि त्या लष्कराच्या छावणीमध्ये अर्थातच महू या गावी भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस चुकीचा इतिहास शिकवला जातो. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात असो, महात्मा फुलेंच्या संदर्भात असो, छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात असो, सयाजीराव गायकवाडांच्या संदर्भात असो, तथागत गौतम बुद्धाच्या संदर्भात असो, अशोक सम्राटांच्या संदर्भात असो, हा भारतीय इतिहास जो आहे तो ज्वलंतपणे सत्यवादी इतिहास मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही. म्हणून विद्यार्थ्यांना यांचं सत्य माहिती असणं गरजेचं आहे, वास्तव माहिती असणं गरजेचं आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनी उतरली पाहिजे. मग जसा जन्म यांचा 14 एप्रिल 1891 साली महू या गावी झाला मध्य प्रदेशमध्ये, मग त्यांचं मूळ कुठं आहे किंवा ते कोणत्या राज्याचे मूळचे रहिवासी आहेत हे आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे आणि असणं गरजेचं आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ पाहत असताना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मूळचे भारतातील महाराष्ट्र राज्याचे आहेत. ज्या महाराष्ट्राला पूर्वगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं, ज्या महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 चं राज्य म्हणून ओळखलं जातं, आणि त्याच पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ वतन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबावडे नावाचं गाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबावडे नावाचं गाव आहे आणि त्या आंबावडे नावाच्या गावामध्ये यांचं मूळ आणि कुळ आपल्याला पाहायला मिळतं. जे रामजी मालोजी सकपाळ हे त्यांचे जे वडील आहेत
त्यांचं मूळ गाव कोणतं? आंबावडे नावाचं गाव, जिल्हा रत्नागिरी, राज्य महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचे ते मूळचे रहिवासी आहेत. नोकरीच्या कारणास्तव मध्य प्रदेशला गेले, महू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, पण मूळ वतन जर पाहिलं तर महाराष्ट्र हे मूळ वतन आहे. आणि महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आंबावडे नावाचं गाव हे त्यांचं मूळ गाव आहे. मग ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश करण्यात आलेला होता, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश नोंदीमध्ये भीमराव रामजी आंबावडेकर ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश झाला, शाळा प्रवेश नोंदीमध्ये भीमराव रामजी आंबावडेकर अशा प्रकारचं नाव नोंद करण्यात आलं. परंतु तेच नाव ज्यावेळेस हजेरीपटावर घेण्यात आलं, त्या हजेरीपटावर नाव उच्चारत असताना शिक्षकांना थोडंसं अवघड जात असायचं. आणि त्यांच्या शाळेमध्ये आंबेडकर नावाचा एक शिक्षक होता. त्यांच्या शाळेमध्ये आंबेडकर नावाचा एक शिक्षक होता आणि तो जातीने ब्राह्मण होता. पहा इतिहास कसा बदललेला आहे. पहा, काही लोक श्रेयासाठी या ठिकाणी लढत असतात, काही लोक नाव मोठं होण्यासाठी लढत असतात. मग या ठिकाणी तसा काही प्रकार झाला नाही, पण इतिहास शिकवणारे लोक तसा प्रकार घडून आणतात. हे चुकीचं आहे. जे वास्तव आहे, जे खरं आहे, जे सत्य आहे ते इतिहासाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या समोर मांडणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वैयक्तिक वाटतं. म्हणून त्या शाळेमध्ये आंबेडकर नावाचे जे शिक्षक होते, दररोज त्यांच्या हजेरीपटावर नाव उच्चारत असताना भीमराव रामजी आंबावडेकर, भीमराव रामजी आंबावडेकर हे उच्चारत असताना थोडंसं अवघड जात होतं. म्हणून त्या ठिकाणी रामजी आंबेडकर यांची परवानगी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे त्यांचं घराणं, जसं प्रत्येकाचं गावावरून सुद्धा आडनाव असतं. काही जणांचं आडनाव नांदेडकर असतं, काही जणांचं आडनाव दिग्रसकर असतं, काही जणांचं आडनाव कंधारकर असतं, काही जणांचं आडनाव पुणेकर असतं. तसं या ठिकाणी आंबावडेकर हे आडनाव नाव नोंदित करण्यात आलेलं होतं. मग हे नाव उच्चारण्यासाठी थोडंसं अवघड वाटू लागलं. अवघड वाटून घेण्याच्या पाठीमागचं कारण का, तर पहिलीपासून चौथीपर्यंत एवढी कुशाग्र बुद्धिमत्ता डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याकडे होती, एवढी चाणाक्ष बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेवर प्रभावित होऊन, चाणाक्ष बुद्धिमत्तेवर प्रभावित होऊन, त्यांच्या ज्ञानावर प्रभावित होऊन या आंबेडकरांनी किंवा आंबेडकर शिक्षकांनी त्यांचं नाव बदलण्याचा विचार मनात आणला आणि विचार मनात आणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांशी चर्चा केली आणि वडिलांची परमिशन घेतली, परवानगी घेतली की डॉक्टर भीमराव रामजी आंबावडेकर ऐवजी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असं जर नाव या ठिकाणी लावलं गेलं तर ते सोयीस्कर होईल, सोपं होईल. म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी आंबावडेकरच्या ऐवजी आंबेडकर असं झालं. तेव्हापासून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. हा एक इतिहास आहे. हा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती नसतो. चुकीची माहिती सांगण्याचं काम केलं जातं. मूळचं घराणं सकपाळ घराणं, मूळचं त्यांचं आडनाव आंबावडे या गावावरून त्यांचं नाव आंबावडेकर झालं. मग आंबावडेकरच्या ऐवजी त्यांच्या शिक्षकाकडून आंबेडकर असं करण्यात आलं. म्हणून या ठिकाणी तेव्हापासून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या नावाने त्यांना ओळखलं जाऊ लागलं असं या ठिकाणी आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात एका तासिका पुरता मर्यादित अभ्यास आपल्याला करून चालेल का? नाही चालणार. खूप प्रगल्भ अशा प्रकारची विचारसरणी, प्रगल्भ अशा प्रकारचं ज्ञान, प्रगल्भ अशा प्रकारचा ज्ञानसाठा
किंवा या देशाला संपूर्ण जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणून एका तासिकेपुरता मर्यादित हा विषय नाहीये किंवा यांचे कार्य तेवढ्या मर्यादित नाहीये. जेव्हा 1900 मध्ये त्यांची शाळामध्ये प्रवेश नोंद करण्यात आली, त्याच अनुषंगाने जसं जसं त्यांचं बालवय पुढे जात गेलं, शाळेमध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर त्यांचं शिक्षण पूर्ण होत गेलं. मग पूर्ण होत गेल्याच्या नंतर 1891 ते 1906 1891 ते 1906 म्हणजे किती वर्षाचा कालावधी झाला? 1906 किंवा 7 जर म्हटलं 15 ते 16 वर्षाचा कालावधी झाला. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 16 वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लग्नाचा विचार येऊ लागला, त्यांच्या मंगल परिणयाचा विचार या ठिकाणी येऊ लागला. कुठेतरी आता यांचा विवाह करणं गरजेचं आहे. त्या काळामध्ये बालविवाहाला खतपाणी घातलं जात असायचं. आपण पाहिलेलं आहे, महात्मा फुलेचं लग्न सुद्धा अवघ्या 13व्या वर्षी झालेलं आहे. सावित्रीबाई फुले ह्या केवळ 9 वर्षाच्या होत्या. तसं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात सुद्धा घडलं. अर्थातच अगदी लहान वयामध्ये, अर्थातच बाल वयामध्ये 15व्या 16व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह किंवा लग्न रमाबाईशी झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न कोणासोबत झालं? रमाई सोबत झालं. रमाईच्या वडिलांचं जर नाव या ठिकाणी लक्षात घेतलं तर भिक्खू वलनकर. भिक्खू वलनकराची ती कन्या डबकचाळीमध्ये ते राहत असायची आणि त्या डबकचाळीमध्ये भिक्खू वलनकर नावाचा ग्रस्त होता. आणि त्या भिक्खू वलनकराच्या कन्येशी अर्थातच रमाईशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न इसवी सन 1906, काही ठिकाणी 7 सुद्धा दाखवलेला आहे. इतिहासामध्ये अशी गफलत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न हे 1906, काही ठिकाणी 7 दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 15व्या किंवा 16व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न भिक्खू वलनकरांची मुलगी जे डबकचाळीमध्ये राहत होती, तर त्याच डबकचाळीमध्ये भिक्खू वलनकराच्या मुलीसोबत अर्थातच रमाईसोबत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा विवाह झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. विवाहाच्या पूर्वी त्यांना समाजातील प्रत्येक गोष्टीचे चटके बसलेले आहेत. जातीय विषमतेचे चटके बसलेले आहेत, अस्पृश्यतेचे चटके बसलेले आहेत, सार्वजनिक पानवट्यावर त्याला येऊ दिलं जात नसायचं त्या गोष्टीचे चटके बसलेले आहेत, वर्गाच्या बाहेर बसून त्यांना ज्ञानार्जन करावं लागत असायचं या गोष्टीचे चटके बसलेले आहेत. ह्या सर्व गोष्टीचा परिणाम त्यांच्या बालमनावर झाल्यामुळे त्यांनी 18 तास अभ्यास करून संपूर्ण विश्वामध्ये स्वतःच्या नावाचा डंका वाजवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, असं या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. अर्थातच रमाबाई यांच्या सोबत एप्रिल महिन्यामध्ये 1906 साली त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या मनी असलेला शिक्षणाचा ध्यास कधीच सोडला नाही. कारण का तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची स्पष्टोक्ती देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. म्हणूनच लग्नाच्या नंतर सुद्धा त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडलेला नाही. शिक्षणामुळे स्वावलंबन प्राप्त होऊ शकतं, शिक्षणामुळे ज्ञानार्जन होऊ शकतं, शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढू शकतो, शिक्षणामुळे 4 लोकांमध्ये प्रेझेंट होता येतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत. शिक्षण परिपक्व बनू शकतं. शिक्षणामुळेच या ठिकाणी मानवात परिवर्तन होतं आणि मानवात परिवर्तन झाले त्यानंतर समाज परिवर्तन सुद्धा आपल्याला करता येतं. ही गोष्ट लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लग्नाच्या नंतर सुद्धा शिक्षणाकडे पाठ फिरवली नाही. अर्थातच जानेवारी 1908 मध्ये
प्रत्येक इसवी सन लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे, केवळ आपल्याच कॉलेजच्या नाही, महाराष्ट्रातील सर्व 12वी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आव्हान आहे. कारण का तर 12वीचा इतिहास हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर विचार केला अतिशय महत्त्वाचा इतिहास आहे. स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी ठरणारा इतिहास आहे. म्हणून महाराष्ट्रातील तमाम 12वी कला शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवर्जून या ठिकाणी मी आव्हान करतोय की सर्वांनी जेवढे काही इसवी सन या ठिकाणी येतील, सणावळ्या येतील, तर त्या प्रत्येक सणावळ्या वहीमध्ये नोंद करून ठेवल्या पाहिजेत. कुठेतरी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतोय. मग लग्न झालं एप्रिल महिन्यामध्ये 1906 साली, अर्थातच 15व्या वर्षी, लहान वयात, बालवयामध्ये. त्याच्यानंतर लग्न झालं म्हणून घर संसारात न गुरफटून राहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा वसा आणि शिक्षणाचा अभ्यास सोडला नाही. त्याच अनुषंगाने त्याने जानेवारी 1908 मध्ये मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. जानेवारी 1908 मध्ये. काही ठिकाणी 7 मध्ये सुद्धा दिलेलं आहे. इतिहासकाराचं असं थोडंसं मागं पुढं होतं. तर जानेवारी 1908 मध्ये मुंबईमध्ये मॅट्रिकची परीक्षा मुंबई विद्यापीठातून उत्तीर्ण होणारा मागासवर्गीयातील अस्पृश्य समाजातील पहिला कॅन्डिडेट, पहिला विद्यार्थी, पहिला उमेदवार म्हणून भारतीय घटनेचे घटनाकार, शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर हे होते. अस्पृश्य समाजातील पहिला मॅट्रिक उत्तीर्ण होणारा विद्यार्थी, दलितातील पहिला मॅट्रिक उत्तीर्ण होणारा विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची वर्णी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच या सर्व गोष्टी किंवा शिक्षणाचा ध्यास हाती घेतलेला असताना त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्यांचं लक्ष होतं. आणि त्याच काळामध्ये डिसेंबर 1912 साली, प्रत्येक इसवी सन लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय फायदेशीर आहे, उपयोगी ठरणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी वहीमध्ये याच्या नोंदी करून ठेवल्या पाहिजे. पुन्हा एकदा रिव्हिजन करतोय पहा. 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. मूळचे महाराष्ट्राचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावाडी नावाचे गाव. जन्म त्यांचा मध्य प्रदेशमधील महू या गावी लष्कराच्या छावणीमध्ये झाला. कारण त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे सुभेदार होते. त्याच्यानंतर 1896 मध्ये भीमाबाई रामजी आंबेडकर, अर्थातच बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे निधन झाले. तदनंतर इसवी सन 1900 मध्ये साताऱ्यातील शाळेमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला. तदनंतर 1906-07 मध्ये वयाच्या 15व्या-16व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह भिकू वलंकरांच्या कन्येशी, अर्थातच रमाबाई वलंकर यांच्याशी झाला डबक चाळीमध्ये. तदनंतर 1908 साली मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. मागासवर्गीयामध्ये, दलितांमध्ये, अस्पृश्य लोकांमध्ये मॅट्रिक उत्तीर्ण होणारा पहिला मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला. तदनंतर डिसेंबर 1912 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुत्र प्राप्ती झाली. त्यांना पुत्र रत्न झालं आणि त्या पुत्राचं नाव यशवंत अशा प्रकारचं ठेवण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब
वडिलांच्या मुलाचं नाव यशवंत असं ठेवण्यात आलं. डिसेंबर 1912 मध्ये पुत्रप्राप्ती झाली आणि त्याच यशवंतांचा वेग आज संपूर्ण महाराष्ट्रावर गाजत असलेला, वाढत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच यशवंत आंबेडकरांचा मुलगा आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज फिरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात, कार्य करत असलेले पाहायला मिळतात. समाज उद्धारणाचं कार्य सुद्धा त्यांनी हाती घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच आजोबाच्या पावलावर पाऊल टाकण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेबांनी सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल आजही महाराष्ट्रामध्ये स्थिर स्वरूपामध्ये आहे, मजबूत स्वरूपामध्ये आहे. समाज कार्यासाठी झटत आहे, समाज उद्धारणासाठी झटत आहे, गोरगरिबांसाठी लढत आहे. म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टी इतिहासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येतं. याच्यानंतर जेव्हा त्यांना पुत्रप्राप्ती झाली त्याच काळामध्ये अर्थातच जानेवारी 1908 साली एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई, जे इंग्रजांनी सुरू केलेले कॉलेजेस आहेत, आजही आपल्या देशामध्ये इंग्रजांनी सुरू केलेले कॉलेजेस अतिशय थटामाटात मोठ्या प्रमाणामध्ये चालतात. त्याचे ज्वलंत उदाहरण जर आपल्याला पाहिजे असतील तर बरीचशी कॉलेजची नाव आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. मुंबईमध्ये स्थिर स्वरूपामध्ये चालू असलेलं एल्फिन्स्टन कॉलेज आजही चालू आहे. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आजही चालू आहे. त्याच्यानंतर कोलकात्यामध्ये फोर्ट विल्यम महाविद्यालय आजही चालू आहे, जे इंग्रजांनी सुरू केलेले आहे. इंग्रजांनी या ठिकाणी आपल्याला शिक्षण देऊन केलेलं आहे आणि त्या शिक्षणामुळे तुमच्या आमच्यामध्ये स्वावलंबन प्राप्त होतंय. तुमच्या आमच्यामध्ये उभे टाकण्याची ताकद निर्माण करण्याचं काम शिक्षण या ठिकाणी करतंय. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जशी वाघामध्ये एक वेगळी धमक असते, वाघामध्ये एक वेगळी शक्ती असते, एक वेगळी ताकद असते, तशी धमक, तशी शक्ती, तशी ऊर्जा, तसं धैर्य, तसं शौर्य शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये येतं. म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणापासून कोणीच वंचित राहिलं नाही पाहिजे, अशा प्रकारचा विचार मांडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या भारतामध्ये केलेलं आहे, आपल्या महाराष्ट्रात केलेलं आहे. कारण तर तुम्हाला शिक्षणच वाचवू शकतं हे पटवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. जर शिक्षणाकडे जर तुम्ही कानाडोळा केला, शिक्षणापासून जर तुम्ही वंचित राहिला, तर तुमच्या जीवनाला या ठिकाणी कसल्याच प्रकारचा अर्थ उरणार नाही, कसल्याच प्रकारचं महत्त्व उरणार नाही. म्हणून या ठिकाणी शिक्षण हे सर्वांनीच घेतलं पाहिजे असा विचार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी या ठिकाणी समाजात रुजवण्याचं काम केलं. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेबांच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा या ठिकाणी शिक्षणाचा वसा महाराष्ट्राच्या हाती देण्याचं काम केलेलं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला उभे करण्याचं काम केलेलं आहे, महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं काम केलेलं आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची बीजे रोवण्याचं काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार आहेस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, तूच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार आहेस. कारण का तुझं जीवन हे तुलाच घडवायचं आहे, तुलाच बनवायचं आहे, तुलाच घडवायचं आहे. अशा पद्धतीचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तसाच विचार महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा मांडलेला होता. यांनी सुद्धा तशा प्रकारची विचारधारा समाजात रुजवलेली होती. म्हणूनच सनातनी वर्गाकडनं जेवढा काही त्रास यातना सहन कराव्या लागल्या, तर त्या त्रास यातना सहन करून सुद्धा डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची बीजे रोवण्याचं काम केलेलं आहे. मुलींना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे, मुलींना शिक्षित करण्याचं काम केलेलं आहे, किंवा
मुली जर परिपक्व झाल्या तर समाज परिपक्व होऊ शकतोय, अर्थातच त्यांचं कुटुंब परिपक्व होऊ शकतंय. कारण का तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, अशा प्रकारचा विचार मांडण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे. म्हणून या दोन्ही महान समाज सुधारकाचा विचार करत असताना शिक्षणाला कितपत महत्व दिलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. बऱ्याच वेळेस काय होतं, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, तूच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार आहेस, हे जरी सांगितलेलं असलं तरीही आपण बऱ्याच वेळेस भरकटत जातो, आपली दिशा चुकते, आपला मार्ग चुकतो आणि आपण वेगळ्या दिशेला जात असतो. आपण आपल्याला स्वतःला ओळखत नाही, स्वतःची जाणीव करून घेत नाही. म्हणून या ठिकाणी मला असं सुद्धा म्हणावं लागेल, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी असं या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण का तर आपल्या जवळ सर्व काही असतं, परंतु आपण स्वतःला ओळखत नाही आणि स्वतःला ओळखत नसल्यामुळं आपण शिक्षणापासून दूर जातो. शिक्षण आपला पाठलाग करत असलं तरीही शिक्षणापासून कसं दूर गेल्यामुळे आपला कुठेतरी धचा म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून शिक्षणाला एवढं महत्वाचं स्थान देण्याचं काम आपल्या महाराष्ट्रातील महान समाज सुधारकांनी दिलेलं आहे. अतिशय महत्वाचं स्थान या शिक्षणाला दिलेलं आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लग्नाच्या नंतर, पुत्रप्राप्तीच्या नंतर सुद्धा या ठिकाणी शिक्षण थांबवलेलं नाहीये. तर त्यांनी जानेवारी 1908 मध्ये त्यांनी मुंबई मध्येच एल्फिन्स्टन कॉलेज या महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला होता. ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले, मागासवर्गीयातून प्रथम, अस्पृश्य समाजातून तो प्रथम मॅट्रिक उत्तीर्ण होणारे पहिले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठली आणि मुंबईमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी प्रवेश केला. त्या महाविद्यालयामध्ये त्यांनी उच्च शिक्षणाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच त्या महाविद्यालयामधून त्यांनी इसवी सन फेब्रुवारी 1913 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेब्रुवारी 1913 मध्ये BA उत्तीर्ण झाले असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पहा, शिक्षण हे कंटिन्यू चालू आहे. वेगवेगळ्या कोर्सेस मधून ते पुढे जात आहेत. मॅट्रिक उत्तीर्ण झालेले, मॅट्रिक नंतर BA उत्तीर्ण झालेले आणि BA उत्तीर्ण होण्यासाठी पार्शियन आणि इंग्रजी हा विषय त्यांनी घेतलेला होता. एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई या महाविद्यालयात त्यांनी पार्शियन आणि इंग्रजी विषयासह BA त्यांनी उत्तीर्ण इसवी सन 1913 साली केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच या ठिकाणी त्याच काळामध्ये ज्यावेळेस ते BA उत्तीर्ण झाले, त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, पुत्रप्राप्ती झालेली होती. त्याच काळामध्ये अर्थातच इसवी सन 1913 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांचे निधन झाले. जेव्हा ते BA उत्तीर्ण झाले त्या काळामध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यांच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर या ठिकाणी पडला. अगदी लहान वयामध्ये त्यांची आई एक्सपायर झाली. त्यावेळेस त्यांनी दुःख सोसलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते BA उत्तीर्ण झाले पार्शियन आणि इंग्रजी भाषा घेऊन, त्यावेळेस इसवी सन 1913 मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आणि वडिलांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्यावर कुटुंबासह शिक्षणासह समाज व्यवस्थेसह जातीय भेद, अस्पृश्यता या सर्व गोष्टीची जबाबदारी त्यांच्यावर पडली. या सर्व गोष्टीतून त्यांना पुढे जायचं होतं, या सर्व गोष्टीवर त्यांना मात करायची. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केवळ एका तासिकेपुरता मर्यादित नाहीये, हे लक्षात असणं गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांना कुठेतरी लक्षात असायला पाहिजे. जातीय निर्मूलन करण्याचं काम त्यांनी केलं,
जातीय अस्पृश्यता दूर करण्याचं काम केलं, समाजातील विषमता नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं, समाजामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. ज्या स्त्रिया गुलाम होत्या त्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करण्याचं काम केलं. अशा अनेकविध गोष्टी आहेत. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय किंवा इतिहास हा केवळ एका तासिकेपुरता मर्यादित नाहीये किंवा 4 ओळीपुरता मर्यादित नाहीये. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहिलेला उर्वरित भाग आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद. जय क्रांती. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतोय, माझ्या या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि समोरच्या बेलवर क्लिक करावं असं आवाहन करतोय. इथंच थांबतोय. जय क्रांती. धन्यवाद.